किर्लोस्कर घराण्याच्या लक्ष्मीचं, मोठ्या सोनेचं स्वागत. दामिनी, सावित्री, कॉंग्रॅच्युलेशन्स. साहेब त्या पारू, ये तू सुद्धा ओवाळ या दोघांना. एका गरजू माणसाला अर्जंटली मदत करावी लागली. त्याची आई खूप सिरियस आहे आणि त्यांना आजच्याच अर्जंट ऑपरेशन करायला सांगितलं, म्हणून मी त्यांना मदत करत होते रे. देवा, मला अशा व्यक्तीला ओवाळायला लागतंय जी माझ्या घरादाराला उद्ध्वस्त करायला निघाली आहे. पण माझं दुर्दैव हेच आहे की मी हे कोणाला सांगू बी शकत नाही, आणि मी सांगितलं तर कोणी विश्वास बी ठेवणार नाही माझ्यावर. कारण किती जरी झालं तरी शेवटी अनुष्का मॅडम या घरची होणारी सून आहे. देवी आई किती खुश आहेत. ह्यांना मी कसं सांगू की अनुष्का मॅडम बद्दल जो विचार करतायत त्या तशा नाहीत. त्या खऱ्या कशा आहेत हे फक्त मलाच माहीत आहे. पारो, विचारच करत बसणार आहेस की मला ओवाळणार पण आहेस? दिवा माझा काय काय पारू, तुला आमच्या घरातल्यांचा आनंद बघवतच नाही का ग डोळ्याला? सारखी काही नजर लावत असतेस. दामिनी कप. एक मिनिट दामिनी मॅम, मला नाही वाटत पारूने हे मुद्दाम केले. आणि पारूकडून दिवा विझला म्हणून मी किर्लोस्कर घराण्याची सून होणार नाही असं थोडीच आहे. बरोबर ना? अगदी बरोबर बोललीस अनुष्का. चला दोघं आत या. माझ्या आदित्यचा साखरपुडा निर्विघ्न पार पाडलास. देवी, तुझे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू दे. अनुष्का, देवी समोर दिवा ना. आदित्य, आज मी खरंच खूप खुश आहे. आता तुमच्या लग्नाच्या तयारीला लागायला हवं. आणि प्रीतम, तुझ्या लग्नाच्या वेळेला आदित्य तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. आता तुझी वेळ आहे. त्याचं सगळं लग्न व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी तुझी. होय. थँक्यू. या आमचे आशीर्वाद घ्या, आम्ही पण ज्येष्ठ आहोत. हो सखीरा. अनुष्का, मी तुला आत्ताच सांगते, हे बघ, नात्याने जरी मी तुझी सासू असले ना तरी माझं वय नाहीये सासू व्हायचं. आणि मी मॉडर्न सासू आहे असं समज. त्यामुळे सासूबाई आणि काय असतं, हा आंटी, असलं काहीही मला म्हणायचं नाही.
तू एक काम करा, तू ना मला दामिनी म्हणूनच बोलव. मला तुझी मैत्रीण समज. नाही दामिनी, तू खूप मॉडर्न आहेस ग. नाही सगळेच तुझ्यासारखे असतात असं नाही. आणि त्यात अनुष्का तर खूप साधी सिंपल मुलगी आहे. प्लीज तिला तुझ्यासारखं बनवू नकोस हा. पारू, असे समोर ये ना. तुझ्या बेस्ट फ्रेंडचा साखरपुडा झाला ना, त्याला शुभेच्छा नाही देणार? अभिनंदन. जोडी छान आहे तुमची. किती गोड आहे पारू. मला माझ्या बहिणीसारखीच वाटते. आणि हो मॅम, आपण आता पारूच्या लग्नाचं बघायला हवं. मी तर म्हणते आमच्या लग्नामध्येच. हो आहे माझे डोकं. पारूसाठी पण मी लवकरच मुलगा बघायला लागणार आहे. पण आधी तुमचं लग्न. तुमच्या लग्नाच्या गडबडीत उगाच मला पारूच्या लग्नाची घाई नाही करायची. पारू, आपण तुझ्यासाठी छानसा मुलगा बघूया. आणि हो, तुला कोणी आवडत असेल तर नक्की सांग. आपण तुझ्या आवडीच्या मुलाशी लग्न लावून देऊया. हो ना मॅम? मी जेवणाचं बघते. हो, मीच दिले होते त्या गुंडांना पैसे. मीच त्या गुंडांना सोडवलंय. अनुष्का नाही सांगणार, पण मी सांगते. त्या दिवशी पारूवर शाई उडवणाऱ्या गुंडांची आदित्यने मारामारी केली. पण ज्या गुंडांना आदित्यने मारलं होतं त्यातला एक क्रिटिकल झाला. त्यामुळे पोलीस आदित्यला प्राणघातक हल्ला आणि जिवे मारण्याच्या गुन्ह्याखाली अटक करायला येणार होते, आणि तेही भर शूटिंग मध्ये. आपल्याकडे वेळ खूप कमी होता, त्यामुळे अनुष्काने त्या गुंडांना सोडवून आपल्यावर उपकारच केले. अनुष्का मॅडम सांगतायत ते खरं आहे का? त्या खोटं का बोलतील? पण त्यांनी जे कारण सांगितलं त्यावर माझा अजून सुद्धा विश्वास बसत नाही. पारू बाळा, भाजी कोणती करूया आज? पारू, अगं तुझ्याशी बोलते मी. लक्ष कुठे आहे तुझं? त्या काय झालं बाळा? एवढा कसला विचार करतेस? अच्छा, आरतीतला दिवा विझला त्याचं टेन्शन आलं का तुला? अगं ठीक आहे बाळा, होतं असं कधी कधी. आणि बघ ना, अहिल्या मॅडम चिडायच्या आत अनुष्का मॅडमनी किती व्यवस्थित सांभाळून घेतलं सगळं. तुला सांगू बाळा, मला ना कधी कधी अनुष्का मॅडम खूप समजूतदार वाटतात. किती शांतपणे गोष्टी हाताळतात त्या. चिडत नाहीत, रागवत नाहीत, समजवून वागतात. आणि मगाशी तुझ्यासोबत पण किती प्रेमाने वागल्या ना त्या. आत्या, पारोबाळा, हे बघ, आदित्य बाबा आणि अनुष्का मॅडम त्यांचा तर साखरपुडा झालाय. ही गोष्ट तुला स्वीकारावीच लागेल. कळतंय ना तुला? सावर स्वतःला. सावित्री आत्या, अगं पारोबाळा, काय चाललंय तुझं? काय चाललंय तुझ्या मनात? स्पष्टपणे बोल ना, मोकळेपणाने बोल ना माझ्याशी. आत्या, मला ना माहित नाही का, पण अनुष्का मॅडम जरा वेगळ्याच वाटतात. वेगळं म्हणजे? वेगळ्या म्हणजे त्या स्वतःला समोर जसं दाखवतात ना, तशा अजिबात नाही आहेत त्या. त्यांच्या डोक्यात ना काहीतरी वेगळंच सुरू आहे. वेगळं म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला बाळा?
आत्या, हे बघा, मला असं वाटतं की त्या जशा आहेत ना तशा अजिबात नाही आहेत. त्यानं काहीतरी ठरवून आल्यात या घरात. त्यांचं वागणं पटतच नाही मला. मला असं वाटतं की त्या खोटं वागतात समद्यांशी. नाहीतर मला सांगा ना, एखादा माणूस एवढं चांगलं कसं काय असू शकतो? का या जगात चांगली माणसं सुद्धा आहेत तुझ्यासारखी. आत्या, माझ्याबद्दल सुरूच नाहीये ना इकडं काही. मी काय बोलते ना हे तुम्हाला कळतच नाही आत्या. माझ्याकडं अनुष्का मॅडमच्या विरोधात काय बे पुरावा नाही ना म्हणून. पण देव करो ना त्यांचं सत्य लवकर जगासमोर येऊ दे. हरो बाळा, हे बघ, तू काय बोलतेस, तुझ्या मनात काय चाललंय मला नाही कळत. पण अनुष्का मॅडमच्या बाबतीत काही सत्य असेल ना तर एक ना एक दिवस ते जगासमोर नक्की येईल, माझी खात्री आहे. पण तू सावर स्वतःला, मी सांभाळून राहा. बाई, त्या अनुष्काच्या आधी या किर्लोस्करांची सून मी आहे. माझ्याकडे साधा एक असं छानसा दागिना नाहीये की जो घालून मी मिरवेन. त्या अनुष्काला बघा, तिला किती छान छान दागिने आणि साड्या मिळाल्या गिफ्ट म्हणून साखरपुड्यात. मला नाही दिलं कधी. एक काम करू का, मी वहिनींकडे जाते आणि वहिनींना सांगते की मला दागिने द्या. देतील का त्या? नाही देणार, उलट मलाच म्हणतील, दामिनी तुला काय गरज आहे या सगळ्याची? तू कुठे बाहेर मिरवायला जाणार आहेस? दागिना नाही माझ्याकडे. वाव, छान आहे. पण तुझा असेल ना? मला 2 मिनिटांसाठी वाटलं माझ्यासाठीच आणलाय. तुमच्यासाठीच आणलाय. काय? तुम्हाला साखरपुड्यात आवडलं होतं ना, हे तुमचंच आहे. माझ्याकडून गिफ्ट तुम्हाला. काय? हा हार माझा आहे. माझ्यासाठी गिफ्ट तू आणलायस का मी तुम्हाला गिफ्ट नाही देऊ शकत का? नाही, असं कसं? आणू शकतेस ना, पण कशाला ग? राहू दे, नको. हा, कशाला नको. दामिनी मॅम, आपण आता मैत्रिणी आहोत आणि आपल्या मैत्रीची सुरुवात म्हणून माझ्याकडून हे पहिलं गिफ्ट. अनुष्का, हे नक्की माझ्यासाठी आहे? हो, हा हार आजपासून तुमचाच. आत्तापासूनच तुमचा. शपथ, अनुष्का चांगली आहे सगळं. नाहीतर ती दिशा होती, ती पण मला बेस्ट फ्रेंडच म्हणायची. त्याच्यासाठी काय काय केलंय मी सांगू तुला? ती ना अशी सतत काहीतरी गोंधळ घालून ठेवायची आणि तिला एकदा समजलं ना की आपल्या अंगलट येतंय, माझ्या अडकलायची. मी सतत वहिनींसमोर तोंडावर पडायचे. पण जाऊ दे, तिला तिच्या पापांची शिक्षा मिळाली. आता गेल जेलमध्ये, बसली असेल तिकडे सडत. दामिनी मॅम, सगळी माणसं सारखी नसतात ना. मी नाही तुम्हाला असं कधीच वागवा. अगं अनुष्का, तू नाही करणार असं, मला माहिती आहे तू नाही करणार असं. खुश होता दामिनी, कारण तुम्हाला माहिती नाहीये मी तुमच्या सगळ्यांसोबत काय करणार आहे ते. दिशाने तुम्हा सगळ्यांना काहीच दर्शवलं नाहीये. मी तुम्हाला मरणाची भीक मागायला लावेन, पण मरून देणार नाही. तुमचा एक आणि एक दिवस मरण यातना देईल तुम्हाला. एक सुखाचा दिवस कधी बघितला होता शेवटचा हे आठवावं लागेल तुम्हाला. दामिनी मॅम, मी येते. हो, ये ना. आणि थँक्यू. हा, इट्स ओके. हिने खरंच मला हा दागिना दिला. जे साखरपुड्याचा दागिना मला देऊन टाकलं.
आता मी एक काम करते, बहिणींना सांगते तिला लग्नासाठी अजून दागिने द्या, म्हणजे ते दागिने सुद्धा ती मलाच आणून देईल. फायनली माझी एंगेजमेंट झाली. सगळे खूप खुश होते. लक्ष्मी मावशीच्या घरातले पण सगळे खुश होते. यु नो व्हॉट, आपल्या घरातल्यांना अनुष्का खूप पसंत आहे. नाही पण खुश आहे. मी आई खुश तर मी पण खुश आहे. ते सगळं सोड, मला तुझ्याशी बोलायचं होतं. मला सांग की असं एंगेजमेंटच्या वेळी मला असं खूप मनापासून वाटत होतं की तू तिथेच होतीस आजूबाजूला, म्हणजे माझ्याकडे असं रोखून बघत होतीस. आणि तू होतीस का तिथे? तू होतीस तर माझ्या समोर का नाही आलीस? समोर आली असतीस तरी काय, किंवा समोर आली असतीस तर कदाचित मी तुला घट्ट मिठी मारली असती, किंवा नाही म्हणजे हो हॅलो हॅलो, कंट्रोल कंट्रोल. जस्ट साखरपुडा झाला रे. आणि ये तू ह्या अशा डोळ्यांची बोलतोस, त्या डोळेवालीच्या प्रेमात आहेस, हे जर अनुष्काला कळलं ना तर किती अवघड कळतंय का तुझ्यासाठी? हे बघ मी अरे ऐक ना भावा, तू मला सांग, तुझं प्रेम आहे ना या डोळेवालीवर? आपण तिच्याशी लग्न करू ना, आपण बॅकआउट करू साखरपुड्यातून. थांब, मी आईशी बोलतो. आई, दादाला बॅकआउट. हळू बोल तू. बॅकआउट काय? मी मूर्ख आहेस का? मी जस्ट तिला सांगत होतो की साखरपुडा झालाय आणि नॉर्मल बोलत होते यार. ओके, पण यार ती जेलस फील करेल ना. प्रीतम, शेवटी तू काय सांगितलंस तिला? की तू तिच्यासाठी ते सवत आणतोय, हेच सांगितलंस ना यार. मग प्रीतम, उगाच काहीतरी फालतू सारखं बडबडू नकोस, कळलं? मला फक्त क्युरिओसिटी आहे की ती मुलगी कोण आहे. मला तिला फक्त एकदा प्रत्यक्षात बघायचं, दॅट्स इट. मी काय प्रेमात वगैरे नाहीये. नक्की? ओके ओके, चिडायचं नाही, आधीच सांगतो. ठीक आहे, बंकच करतोय मी. बरं, तुझ्या मनासारखं होते तथाच तू. बस, तू इथे कशासाठी आला होता ते सांग. हा अरे ते उद्या फोटोशूट आहे ना. अभी मिला है थोड़ा दिल को सुकून, अब तबीयत से तेरा दीदार करेंगे. वा, किती दिवसांनी ऐकली तुझी शायरी. सारखी धावपळ चालली होती तिच्या. पण एक बरं झालं, खांद्यावरची एक मोठी जबाबदारी उतरली असं वाटायला लागले. म्हणजे दोन्ही मुलांना सुयोग्य जोडीदार मिळाले. आता आपण सयादादाकडे गावी जाऊन राहायला मोकळे. चला. अरे काय लगेच घाई लागलीये तुला? काय आता? अरे आता तर साखरपुडा झालाय, मग त्याच्यानंतर लग्नाचा मुहूर्त नको का काढायला? मग त्यानंतर लग्नाची तयारी, मग लग्न, मग त्या दोघांच्या संसाराची घडी बसवायला हवी, ऑफिसचं रुटीन लावून घ्यायला हवं. ही सगळी कामं झाली की आपण गावाला जायला मोकळे. आपले लिस्ट वाढतच चालले की, म्हणजे इतके काय आपण गावी जाणार नाही. अरे वेळ येऊ दे, नक्की जाऊ. पहिल्या मला सांग, तू आपल्या गुरुजींना साखरपुड्याला बोलवलं नाहीस का? आदित्यचं लग्न गरीब घरातल्या मुलीशी होईल